अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली। जमावाकडून पोलीस स्टेशनची तोडफोड करण्यात आली। दगडफेकीमध्ये 21 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झालेत, तर 10 पोलीस व्हॅनचं नुकसान झाले। दगडफेक करणाऱ्या 1200 जणांवर गुन्हे दाखल झालेत, तर 26 लोकांची ओळख पटली आहे। त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथकांची टीम रवाना झाली। उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमधल्या यती नरसिंग आनंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री पोलीस ठाण्यावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे। गाझियाबादमधील एका महाराजांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी अमरावतीच्या या नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री 8 नंतर एक भला मोठा जमाव आलेला होता आणि FIR लिहिण्यासाठी थोडा उशीर झाल्याने जमाव जो आहे तो वाढत गेला आणि त्या जमावाने अक्षरशः या पोलीस स्टेशनवरती जी आहे ती दगडफेक केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे दंगल सदृश परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती। आपण इथे पाहू शकतो, मी सध्या या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे आणि हा दगडांचा जो खच आहे तो या पोलीस स्टेशनच्या आवारात सध्या इथं पडल्याचं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात काल जी आहे ती दगडफेक झालेली आहे। आपण जर पाहिलं तर या दगडफेकीमध्ये जवळजवळ 29 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जे आहेत ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि पोलिसांनी जो आहे तो मोठ्या प्रमाणात या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नरकांड्या ज्या आहेत त्या फोडलेल्या आहे आणि काही प्रमाणात लाठीचार्ज सुद्धा केलेला आहे। त्यामुळे सध्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कलम 144 अंतर्गत जमाबंदीचे जे आहेत ते आदेश लागू करण्यात आलेले आहे। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत तणावपूर्व शांतता असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।